सह्याद्रीच्या हृदयात धुक्याने झाकलेला एक गूढ किल्ला, जिथे जाण्यासाठी रस्ता नाही, फक्त पाणी. आणि त्या ठिकाणी लागते ती हिमतीची साथ. हा फक्त ट्रेक नाही, ही आहे एक अनुभव यात्रा, जिथे प्रत्येक पाऊल रोमांचक आणि प्रत्येक वळणावर नवीन गोष्ट. एक जंगल ज्याला फॉरेस्ट गार्ड सुद्धा टफ झोन म्हणतात. पण हाच जंगल पार करून आपण पोहोचणार आहोत इतिहासाच्या एका जिवंत अध्यायात. इथे वाघ, अस्वल आणि अनोळखी पायवाटा अजूनही जगत आहे. चला तर मग सुरू करूया ही अनोखी सफर ट्रेक इट इझी सोबत. जंगलात दडलेला एक किल्ला, ज्याचं नाव आहे वासोटा. जय शिवराय मित्रांनो, इंट्रोवरून तुम्हाला कळालंच असेल, आज आपण भ्रमंती करणार आहोत वनदुर्ग वासोटा. आम्ही काल संध्याकाळी सृष्टीविला इथं मुक्काम केला. खूप छान व्यवस्था होती आणि आता आम्ही निघणार आहोत बोटीने, जी की साधारणतः 1.5 तास लागतो. हा शिवसागर तलाव जो समोर दिसतोय, दाखवतो तुम्ही. हा जो आहे शिवसागर तलाव, हा आपल्याला पार करून पलीकडे असणाऱ्या जंगलात जायचं आहे. तिथून जंगलवाट, त्यानंतर कारवीचं जंगल आणि तिथून चढण आणि वरती वासोटा किल्ला, असा आपल्याला पूर्ण आजच्या दिवसाचा ट्रेक करायचा आहे. आता आपण निघालो आहोत जिथून आपली बोटिंग सुरू होते, बामनोळी गावातून पुढं जाण्यासाठी. तर सकाळी 7:30 पासून बोटिंग सुरू होतं. आता आम्हाला वाजले 8:30. तसा खूपच उशीर झाला आहे, कारण जेवढा उशीर होईल तेवढा तुम्हाला रिटर्न यायला उशीर होतो. आणि जाताना एक गोष्ट आहे की आपल्यासोबत जो ग्रुप आहे तोच ग्रुप रिटर्न पण यावा लागतो आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्यासोबत 10-15 जणांचा ग्रुप असेल तर ठीक, नसेल तर तुमच्यासोबत जे बोटमध्ये येणारे लोक आहेत, तुम्हाला सगळ्यांना एकाच टायमिंगला रिटर्न यावं लागतं. जर समजा तुम्ही 3 वाजता रिटर्न आला आणि तुमच्या ग्रुपमधले 3-4 लोक 4 वाजता रिटर्न आले, तर तुम्हाला 4 वाजेपर्यंत वाट बघायला लागणार आहे. ही एक गोष्ट सुरुवातीला लक्षात ठेवा, म्हणजे कसं टाईम मॅनेजमेंट करता येईल तुम्हाला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ना पर हेड 500 रुपये देऊन जे आपले गाईड जे आहेत आपल्याबरोबर येणारे, त्यांच्याशी ओळख करून दिल्याची आणि त्यांच्या बोटीमध्ये आपण बसून पुढचा प्रवास करायचा आहे. हात बाहेर काढू नका. हात बाहेर काढू नका. तुम्ही म्हणे आतमध्ये पुढे बसा, पुढच्या बाजूला एक दोघं जाऊन बसा फक्त पटकन. अशा प्रकारे आमचा वासोट्याचा ट्रेक झालेला आहे. बोटीच्या समोर जाऊन टायटॅनिक करण्याची बरेच सगळ्या लोकांची आता इच्छा आहे, पण जवळजवळ बोट 1.5 तास चालणार आहे. थोड्या वेळाने हे सगळे औषध सगळे रिटर्न येऊन बसणार आहेत. तेव्हा आपण जाऊन तुमचा जो व्ह्यू आहे तो घेऊयात. बाकीच्या पर्यटकांना आनंद घेऊ द्या सगळ्या गोष्टीला. ज्यावेळी अफजल खान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती चाल करून आला होता, त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगडच्या पायथ्याशी केला. त्यानंतर जी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहीम सुरू केली, त्यामध्ये अनेक किल्ले आपल्या स्वराज्यात सामील केले. त्याचमध्ये हा वासोटा किल्लासुद्धा सामील आहे. हा पूर्ण किल्ला, वासोटा किल्ल्याच्या अवतीभोवती जास्त प्रमाणात जंगल आणि पाणी असल्यामुळे या ठिकाणी अनेक वन्य प्राण्यांचा सहवास असायचा. तर यात जास्त प्रमाण जे होते ते होते वाघाचे. म्हणून कदाचित या गडाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी व्याघ्रगड असं नाव देण्यात आलं होतं.
स्पीड एवढं स्पीड बोटला पाहिजे करावंच लागतंय नाही तर एवढं स्पीड बोटला पाहिजे बस उतरायला जागा नसल्यामुळे असं करावं लागतंय. ब्रेक पुढे स्कूटीचा ब्रेक आपल्याला चुकीची लागली. यांना वासकडे याले जरा पण एवढा बादशाडा कडव लागल ह्याच्या बाजूला आपल्या बसचं नाव काय बसचं म्हणा आपल्या बसचं नाव बघा कडव लागल का त्या तुला माणसं उठवलं पाहिजे. एका ग्रुप बोट लावण्यासाठी अपुरी जागा असल्यामुळे एका बोटमधून दुसऱ्या बोटमध्ये आणि दुसऱ्या बोटमधून खाली उतरण्यासाठी फार जिकिरीचं काम आहे. आपण ॲडव्हेंचर करायचं म्हणल्यावर ह्या गोष्टी येणारच त्याच्यासोबत आणि त्यासाठी आपण तयार पाहिजे सगळे. शाबास. नाही नाही ॲडव्हेंचर करायला आलेत सगळे. हां पडलं पाहिजे. तू पड बाकी कोणी नाही पडलं तर चालतंय. थोडं पड थोडं. इथून आपण एंट्री करतो वासोट्याच्या जंगलात आणि थोडंसं पुढे गेल्यावर आपल्याला चेक पॉईंट आहे जिथं आपल्याला तिकीट्स घ्यायला लागतात. तिकीटचे पैसे ऑलरेडी आपण दिलेले आहेत. एंट्रीला सगळ्या आपल्या बॅग चेक केल्या जातात. बॅगमध्ये बॉटल्स किती आहेत किंवा काय इतर कुठल्या वस्तू आहेत का नाहीत. फक्त प्लॅस्टिक किती जवळ आपल्या जवळ आहे इथं चेक केलं. तर वासोट्याला येणार असाल तर जे काही नियम आहेत ते मी सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येकाला एंट्री फी 150 रुपये ना. इथं 150 रुपये आणि तिथली 350 अशी टोटल 500 रुपये पर पर्सन होणार. त्यानंतर इथं आल्यानंतर तुमच्या बॅगमध्ये बॉटल्स किती आहेत आणि प्लॅस्टिक किती आहेत. प्लॅस्टिक म्हणजे तुमचे सनस्क्रीन वगैरे आणले असतील तर त्याचाही काउंट होतो. त्यानंतर तुमची जी एक बोट आहे तर प्रत्येक बोटला 500 रुपये डिपॉझिट द्यायला लागतं आणि तुमच्यासोबत एक गाईड पण येतो. तो आता तुम्ही कुठली बोट ठरवली त्याच्यावर डिपेंड आहे. तो तुम्हाला पूर्ण प्रॉपर वासोटा फिरवून दाखवेल आणि त्यासोबत तुमच्या बोटमध्ये जेवढी लोक आहेत तेवढी सगळी सोबत येतील याची तो दक्षता घेईल. तर ह्या काही थोड्या प्रिरिक्विसाईट आहेत की वासोटा जंगल ट्रेक सुरू करण्याच्या आधी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. बाकी एखादी जर बॉटल राहिली तर तुम्हाला 500 रुपये जे तुम्ही डिपॉझिट केलेलं आहे ते तुम्हाला रिटर्न भेटणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर कॅमेरा घेऊन येणार असाल तर पावती फक्त 50 रुपये काढा. म्हणजे काय प्रॉब्लेम येत नाही आपल्याला, कारण हे व्याघ्र प्रकल्प आहे, इथं कॅमेरा वगैरे अलाउड नाही. पण तुम्ही पावती काढून 50 रुपये फक्त फी आहे त्याची. वासोटा किल्ला उर्फ व्याघ्रगड हा कोयना नदीच्या खोऱ्याच्या एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. कोयना नदीच्या विस्तीर्ण जलाशयाला नाव दिले, ज्यातून आता आपण आलो त्याला शिवसागर असे म्हणतात. त्यामुळे वासोटा किल्ला कोयनेच्या आणि शिवसागराच्या पलीकडे आणि जी कोकण भूमी आहे त्याच्या अलीकडे सह्याद्रीचा एक जो फाटा आला आहे त्या फाट्यावर बांधलेला आहे. ज्या दुर्गाला असे मोठमोठे वृक्ष आहेत किंवा बांबूची बेटे आहेत
अशा यांनी व्यापलेला जो दुर्ग आहे त्याला वनदुर्ग म्हणतात. दुर्गाचे वेगवेगळे 6 प्रकार आहेत. वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग असे प्रकार आहेत. तर त्यातला हा आहे तो वनदुर्ग प्रकारात मोडला जातो. काही जण याला गिरिदुर्गसुद्धा म्हणतात. आणि सध्या तरी मला वाटतं की या किल्ल्यावर जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा गड सर करत असता तेव्हा शॉर्टकटच्या मार्गात पडू नका. कारण जंगल असल्यामुळं काय होतं की तुम्ही रस्ता चुकण्याची भीती असते. आणि तुमच्यासोबत गाईड असेल तर अतिउत्तम आहे. याची निम्मी वाट जंगलातून जाते, तर उरलेली निम्मी वाट कारवीच्या ओरबाडणाऱ्या झाडाझुडपातून जाते. आणि अगदी शेवटची माथ्यावरची खडी चढण चढताना पार आपलीच वाट लागून जाते, जे आता आपण अनुभवणारच आहोत. कोल्हापूरचा शिलाहार राजा भोज दुसरा याने वासोटा किल्ल्याची निर्मिती केली असं बोललं जातं. आणि वासोटा किल्ल्याचा जो उल्लेख आहे खऱ्या अर्थाने 16 ते 17व्या शतकात त्याचा उल्लेख आढळतो, जेव्हा हा किल्ला निजामशाहीत होता. जंगलातून काही रस्ता थोडासा मातीचा आणि नैसर्गिक रस्ता आहे. आणि काही ठिकाणी अशा प्रकारे पायऱ्यांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, ज्यामुळे आपला हा जंगलातला प्रवास थोडासा सुखद होतो आहे. थोडंसं चालून आल्यानंतर इथं एक ओढा आहे, म्हणजे डोंगरावरून जे येणारं पाणी जिथून खाली नदीला मिळतं किंवा कोयनेला जातं, तर तो ओढा आपल्याला पार करावा लागतो. थोडंसं पुढं चालत आल्यानंतर अजून एक खळखळत येणारा ओढा लागतो. आणि बऱ्याचशा व्हिडिओ क्लिप्समध्ये तुम्ही बघितलं असेल की इथं असणारं भगवान श्री हनुमानांची मूर्ती. असं म्हणतात की इथे भगवान हनुमान आपले रक्षण करतात. इथून हनुमानाचं दर्शन घेऊन आपण पुढं निघतो आहे आणि आपला सगळा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण इथं प्रार्थना करू आणि आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. वासोटा किल्ल्याचा मिळालेला सर्वात पहिला उल्लेख आहे तो 17व्या शतकाच्या मध्यातला. विजापूरच्या मुहम्मद आदिल शहा याने सातारा किल्ल्याचा हवालदार मानकोजी नरसिंगराव याला पाठवलेल्या फरमानातून दिसतो. पूर्ण जंगल रस्त्यात पायऱ्यांची वाट आहे. आजूबाजूला अतिशय मोठे मोठे वृक्ष पण आहेत. कसल्याही प्रकारचं ऊन लागत नाही इथं. आपल्यासोबत आलेला ग्रुप थोडासा पाठीमागे राहिला आहे आणि मी एकटा पुढं चालत आलो आहे. आणि आजकाल बिबटे भरपूर फिरत आहेत, तर एखादा बिबटे आला तर हा ब्लॉग पण तुमच्यापर्यंत पोचणार नाही. त्यासाठी मला वाटतं मी थोडंसं त्यांची वाट बघावी, पण मन मानायला तयार नाही की आपण थांबूया. आता थोडंसं वरचं ऊन मला दिसू लागलं आहे. कदाचित आपण जंगलाच्या बाहेर निघत असेल किंवा थोडासा इथं कुठंतरी विरळ झाडे असल्यामुळं इथं थोडंसं ऊन पोचतं आहे. ऊन पोचल्यावर पण थोडंसं बरं वाटतं आहे, पण उन्हाचा तडाखाच एवढा मोठा आहे ना. आणि सोबत पाण्याची फक्त एकच बॉटल आहे आपल्या. अतिशय सुंदर हे असं वासोटा परिसरातील जंगल आहे. आणि इथून चालताना एवढा आनंद वाटतोय आणि एवढं भारी वाटतंय, त्या गोष्टी तुम्ही शब्दात वर्णन नाही करू शकत. वासोटा किल्ला मराठ्यांच्या इतिहासात खऱ्या अर्थाने केव्हा चमकला तर तो पेशवे काळाच्या पण अखेरीस चमकला. म्हणजे ज्या घडामोडी इथं घडल्या तर त्या घडल्या पेशवे काळाच्या शेवटच्या क्षणीच. तर त्या कशा ते मी सांगतोय. त्याआधी आता मला इथून अजून 2 रस्ते दिसत आहेत. ही जी खडी चढण आहे आणि हा जो आहे मला वाटतं या साईडला तो छोटासा सोपा ट्रेक असेल, पण मी आता निवडतोय तो डिफिकल्ट ट्रेक निवडणार आहे. कारण तो शॉर्टकटने आपल्याला वरती घेऊन जाईल, म्हणजे थोडासा वरती घेऊन जाईल.
गायची वाट नक्कीच बघणार आहे मी. पण बघूया तिथं वरती जाऊन आपण थांबू. तर आता आमचा ग्रुप पण पाठीमागून आलाय. तर त्यातले काही साहसी ॲडव्हेंचरस प्रेमी आहेत ते या रस्त्यातून आलेत आणि ज्यांना सोपा बारामतीहून आलेत आणि ज्यांना काय सोपा टेका वाटतोय ते त्या बाजूने येत आहेत. कसं आहे? मस्त. कशी एनर्जी? छान छान एकदम मस्त. बस हट्टे कट्टे मावळे तुम्ही. तुम्हाला काय त्याआधी याआधीही मी वासोट्याचा प्रवास पूर्ण केलेला 2019 मध्ये. बस अजून दुसऱ्यांदा आलाय. दुसऱ्यांदा आम्ही त्यावेळेस पायऱ्या नव्हत्या. ओके पायऱ्या आता झालीत मग. 2019 साली पायऱ्या नव्हत्या. बर पायऱ्यांचं बांधकाम आत्ताच केलेलं दिसतंय. बेस्ट. सोपा झाला आता वाटफोटा म्हणजे ट्रिक आधीच्या तुलनेत. नॅचरल जो चढ असतो हां तो चढण्यात आणि पायऱ्यांवरनं चढण्यात जास्त दम लागतो. पायऱ्यांवरनं चढण्यात हां म्हणजे नॅचरल चांगली गोष्ट आहे. नॅचरल चांगली गोष्ट आहे. पायऱ्या नाहीत पाहिजे. हां पण पायऱ्या जर काढूनच ठेवल्या तर काय होईल? नाही काढल्या तर काय होईल? बाकीच्या लोकांना येता येणार नाही ना. बाकीच्या लोकांना जायचं तोच म्हणजे घसरणीचा भाग होईल तो. हां हां. चला गाईड. गाईड नवीन हॉस्पिटल चालू आहे ना आपण. जुन्या हॉस्पिटलवर काय होतं माहीतच नाही ना. पण तिथं काय काय आहे काय नाही कोणाला जाता येत नाही. तो तुरुंग होता आणि हा हा तो बिकट होता तिकडं जिथं कोणाला जाता येऊ नये असा. काय बॅगा गेल्या चालू आहे. जर तुमच्यासोबत गाईड नसेल तरी सुद्धा अशा जागोजागी असे फलक लावलेले आहेत. मग अशी मागे एक होता आणि आता इथं पण एक फलक आहे. आणि एकच रस्ता आहे मला वाटतं. सुरुवातीला मी जे सांगितलं गाईड घ्या, गाईडची काही गरज नाही आहे. पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतो गाईड. तर कदाचित वरच्या काही गोष्टी आहेत वास्तू आहेत ते दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. वासोटा किल्ला या बाजूला राहतोय पण जाताना उजव्या बाजूला कुठली तरी एक छोटीशी वास्तू किंवा काय दिसतंय तर ते आपण बघायचा प्रयत्न करूया. कारण इकडे वाट गेली म्हणजे लोक गेली असणार आहे तिकडं. पण घसरले ज्या हे पण दिसत आहे तिथं. धबधबा आहे. सध्या पाऊस वगैरे काय नाही आहे ना तर फारसं काही नाही आहे. पण पावसाळ्यात मात्र हे त्याला धबधब्याचं स्वरूप आलं असणार आहे. पण पावसाळ्यात एंट्री पण इथं निश्चित केलेली असते. चला हे काय तब्बल 1 तासाच्या चढाईनंतर हा जंगलाचा पॅच पूर्णपणे संपला आहे. आणि आता इथून कारवीचं जे झाडं झुडपाचं भाग आहे तो चालू झाला आहे. अप्रतिम असा नजारा जो वासोटा किल्ल्याच्या मध्यावरून दिसतो. शिवसागर तलाव, त्याच्या भोवतीचे डोंगर आणि ही मोठमोठी गर्दाशी झाडे. आणि याचबरोबर आता बॅगमध्ये असणाऱ्या आपल्या टोप्या काढायची वेळ झाली आहे. ज्याचं मगाचपासून मी म्हणत होतो ऊन आहे त्या उन्हाची जाणीव आता एसकेला झाली. सोबत येताना पाण्याची बॉटल 1 ते 2 आणि इलेक्ट्रॉल घ्यायला विसरू नका. कारण वासोटा ट्रेकच सुरू होतो की पार ऊन जेव्हा सुरू होतं तेव्हाच ट्रेक सुरू होतोय. आलोय आता आपण 3ऱ्या टप्प्यावर आणि जिथून आपल्याला गड अतिशय स्पष्टपणे दिसत आहे. गडावर असलेला भगवा ध्वज तोही दिसत आहे आणि तो बघितल्यावर अंगात एक
वेगळं स्फुरण चढलं आहे. आणि आता इथून जी सुरू होती ती थोडीशी चढण असणारी वाट. आणि एकदा गड दिसला म्हटल्यानंतर आता वाट कितीही असो काय फरक पडत नाही. इट डझंट मॅटर. ही आहे एकदम खडी चढण. आणि ही खडी चढण चढल्यानंतर आपण वासोटा किल्ल्याच्या एकदम जवळच्या बाजूबाजूने किल्ल्यापर्यंत पोहोचतोय. त्यानंतर लागला हा पायरी मार्ग. बहुधा हा पायरी मार्ग शेवटपर्यंत असावा. ज्यावेळी शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले होते तेव्हा काही इंग्रज लोकांनी सिद्दी जोहरला मदत केली होती. त्यापैकी काही इंग्रजांना वासोटा किल्ल्यावर कैद केले होते असा उल्लेख आहे. यावरून असे दिसते की वासोटा किल्ल्याचा उपयोग हा कैदी कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता. तर मित्रांनो, तुम्हाला गडावरती बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाणी बॉटल त्यानंतर ताक वगैरे भेटेल, पण प्रत्येकाची प्राइस ही 100 रुपये आहे, हे लक्षात ठेवा. कसा लिटर? 100 रुपये. साखर आहे का? साखर टाकलेली नाही, बरं, मला लागली तर देतो. एक्स्ट्रा आहे तुमच्याकडं? एक्स्ट्रा आहे. साखर मीठ तुम्हाला लागेल त्याला देतो. ओके. काही लोकांना लागत नाही ना. हां, बरोबर बरोबर. जेव्हा आपण गडावर पोचतो तेव्हा तिथे शक्ती देवता श्री हनुमानाचे मंदिर आहे. आपण खालून येताना शक्ती देवता हनुमानाचे दर्शन घेऊन वरती आलो आणि आल्यानंतरही आपल्याला श्री हनुमानाचे दर्शन घेण्याचा योग येतो. आणि हनुमानाच्या मंदिराच्या समोरच एक मोठा तलाव देखील आहे. आणि आत्ता पाहिलं तर त्यातील पाणी पिण्यास योग्य नाही आहे. आणि तलावाच्या आपण जर डाव्या बाजूला गेलो तर या मागील बाजूस एक मोठ्या आकाराचं जुता आहे इथं. आणि तिथून पुढे आल्यानंतर एक भग्नावशेष असलेली इमारतीची तटबंदी अशी दिसते की पूर्वी इथे किल्ल्याच्या हवालदाराचा वाडा असावा असं वाटतं. हेच आहे त्या वाड्याचे अवशेष. इथं समोर एक जोता दिसतोय. आता इथे एक बोर्ड लावलाय वासोटा किल्ला या बाजूला, तर आपण ते बोर्ड फॉलो करू. त्यानंतर थोडासा आता वरती आल्यानंतर वरून व्ह्यू कसा दिसतोय ते एकदा बघूया आपण. जिथून आता आपण वरती आलो तो हा व्ह्यू आहे. आणि खाली जी नदी दिसते तिथून आपण चालत आलो आहे. नदी म्हणजे जे बॅकवॉटर आहे शिवसागर तलाव तो आहे. खालून जो आपल्याला भगवा ध्वज दिसत होता त्या बाजूला आता आपण निघालो आहोत. आणि त्याच्या समोरच जो भगवा ध्वज आहे ती एक काय असते बुरुज. हा जो भगवा बुरुज आहे तिथून अजून एक छोटासा डोंगर आहे जो 2 डोंगराला जोडणारा मध्ये एक भिंत बांधलेली आहे, ती पण आपण बघणार आहोत. त्याआधी फरसाना का ओके थँक्स. त्याआधी आपण एक एकदम पुरातन असं मंदिर आहे जे कदाचित भगवान शंकराचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एकदम हे पुरातन अशा प्रकारचं दिसतंय. बघितल्यानंतर कुठल्याच प्रकारचे शंका मनात राहत नाही की हे खूप
जुन्या काळातील मंदिर आहे आणि या मंदिराला साईडहून पण तटबंदी असल्यासारखा भगवान शंकराच्या मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला जुन्या राजवाड्यांचे अवशेष दिसतात, जिथं इथल्या सेनापती सरसेनापती यांचे वाडे असावेत आणि त्याचे हे आता भग्नावशेष आजही शिल्लक आहेत. आणि इथून उजव्या बाजूला गेल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की हा जो बुरुज आहे त्याच्या समोर एक छोटासा डोंगर आहे, परंतु त्या दोन्हीच्या मध्ये जाण्यासाठी कुठलीही वाट आधी नसावी, कारण मध्ये जी दिसते ती तटबंदी आहे, ती स्वतः ते परत मानवनिर्मित हा ब्रिज बांधल्यासारखा तिथे दिसतोय आणि त्या डोंगरावर जाण्यासाठी जी सोय केली आहे. आणि या दोन्ही डोंगराला जोडणाऱ्या या दुव्याच्या याच्यातून दिसणारा जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. अतिशय सुंदर आहे. कॅमेरा पलीकडचा घेऊन दाखवायचा प्रयत्न करतोय. अतिशय सुंदर असा कोकण साईडचा हा व्ह्यू आहे. कोणत्याही प्रकारची वाट नाही. हा जवळजवळ खाली जर बघितलं तर अख्खी अतिशय खोल अशी दरी आहे. ही सह्याद्रीची पर्वतरांग. चला आता आपण पुढचा व्ह्यू बघण्यासाठी जाऊया. जो गडाचा हा सुट्टा भाग आहे. या गोष्टी बघण्यासाठी फक्त तुम्हाला गडावरच यावं लागेल. डोंगराच्या दक्षिण बाजूला आपण आता आहोत आणि दक्षिण बाजूकडून दिसणारा हा वासोटा किल्ल्याचा व्ह्यू जो आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण टिपत आहोत. खूपच सुंदर असं दृश्य. ज्या दोन्ही साईडला आपण बघितलं तर खोल अशा दऱ्या आणि मध्ये असा वसलेला हा छोटासा वासोटा किल्ला. ज्या ठिकाणी आम्ही होमस्टे केला होता तिथून आम्हाला जो टिफिन दिला आहे तर त्या टिफिनमध्ये स्प्राउट्स दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत चपाती चटणी, ज्याचा आस्वाद आम्ही आता घेणार आहोत. गरज आहे त्याची. ट्रेक करून आल्यानंतर प्रत्येक गोष्ट गोड लागते. तर ही हवालदाराचा वाडा बघून पुन्हा आपण मंदिराकडे आलो आहोत. तिथून आता आपण गडाच्या उत्तरेच्या दिशेने निघालो आहे की जिकडे चंडिका देवी किंवा भवानी माता यांचे मंदिर आहे. त्याआधी पायवाटेमध्ये तुम्हाला आपल्याला दिसतो तो एक चुन्याचा घाणा जो प्रत्येक गडावर आपल्याला बघायला मिळतो की जिथं गडाचं बांधकाम करण्यासाठी किंवा डागडुजी करण्यासाठी जे काही मिश्रण एकत्र करायचं असतं तर ते या चुन्याच्या घाण्यात केलं जातं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अजून थोडंसं पुढं आलं की
आम्हाला दिसलं ते पाण्याचं टाकं जे 2 भागात विभागलं गेलेलं आहे. पहिला भाग हा या साईडचा आहे आणि त्याची बऱ्यापैकी बांधकाम पडझड झाले, परंतु दुसरा भाग तुलनेने अजून चांगला आहे. आता या पाण्याच्या टाक्याचं नाव तर अद्याप इथं कुठं लिहिलेलं नाही आहे. पाण्याच्या टाक्याच्या समोरच घराची जोती असतील किंवा पडझड झालेली ही तटबंदी वजा काही अवशेष पडलेले दिसत आहेत आणि त्याच डोंगराच्या बुरुज असेल ना. हां, पुढे चालत आल्यानंतर जंगल वजा वाट थोडीशी पूर्ण केल्यानंतर आपण येऊन पोचतो ते एका पॉईंटला जिथं एक माची आहे आणि त्यालाच आता आजकाल इको पॉईंट म्हणून ओळखलं जातं. इको पॉईंट किंवा बाबूकडा म्हणून पण याला ओळखलं जातं. म्हणजे या माचीचं बांधकाम सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज की जय येतोय. या इको पॉईंट वरून समोर जो दिसतो आपल्याला, तर तो पण एक जुना वासोटा किल्ला आहे असे म्हणतात आणि सुरुवातीला इथून तिकडे जायला रस्ता होता, परंतु आता तो रस्ता बंद झाल्यामुळे पलीकड नक्की त्या गडावर कुठले अवशेष आहेत किंवा गडावर काय आहे याची अजून कुणालाच माहिती नाही आहे. तर मित्रांनो, आपण आता सध्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. गड पूर्ण असा पाहून झालेला आहे आपला आणि आता आपण प्रमोद यांची प्रतिक्रिया घेऊया. त्यांना हा गड कसा वाटला. प्रत्येक गड सह्याद्रीतला जेव्हा आपण सर करतो ना, त्याचं प्रत्येकाचं काहीतरी वेगळंपण आहे. तर त्याच पद्धतीनं वासोट्याचं पण एक खूप वेगळंपण आहे जे आता आम्ही अनुभवलं आहे. इथून दिसणारे जे व्ह्यू आहेत, म्हणजे कोकण बाजू असेल किंवा आपली देशाकडची बाजू असेल, हा व्ह्यू फक्त डोळ्यात साठवू शकतो आपण. त्या कुठल्याही कॅमेऱ्यात त्याला कैद करून दुसऱ्याला दाखवू शकत नाही. तर त्यासाठी माझं तर मत आहे, हे बघायचं असेल ना तर आयुष्यात एकदा तरी वासोटा ट्रेक नक्की करा. ज्याच्यामध्ये तुम्हाला जंगल हे अनुभवता येईल, जंगल त्यामुळे तुम्हाला बोटिंग पण अनुभवता येईल आणि एक तर आहे 100%. त्याच्यानंतर तुम्हाला जंगल वनभोजन आपण एक अनुभव, सुखद अनुभव तुम्हाला अनुभवता येईल. आता परत आम्ही आमच्या बेस लोकेशनच्या अगदी जवळपासून पोचलो आहे आणि सगळा ग्रुप आमचा इथं चिल करताना दिसतोय. ट्रेक करून जे गरम पाय झाले जरा थंड पाण्यात, हां पाय शेकून निघतात का. हां, रिलॅक्सेशन थेरपी जे आता इथं आपण सुरू करतोय. आणि आता आपण आपला ट्रेक कंप्लीट करण्याच्या मार्गाकडे आलो आहे. जिथं बेस्ट लोकेशन आहे, आपल्या बॅगा चेक केल्या होत्या आणि एंट्री केली होती, तिथं आपण येऊन पोहोचलो आहे. आपल्या बँकेत केलं जाईल. हां, त्यासाठी आपण जे डिपॉझिट जमा केलेलं आहे ते 500 रुपये डिपॉझिट आपण आपल्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं जे दिलं आहे डिपॉझिट ते आपल्याला घ्यायचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा टास्क आपल्यासोबत आहे. तर इथे एंट्रीलाच निसर्ग माहिती केंद्र म्हणून एक रूम आहे. त्या रूममध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे. जंगलातील प्राण्यांची माहिती, जंगलातील रहस्य म्हणजे जे काय असतील ते जंगली प्राणी त्यांची सगळी माहिती दिली आहे. वनस्पती ज्या असतील त्याबद्दल माहिती आहे. कासपठार कुठल्या प्रकारची फुले आढळतात. एवढा आवाज मोठा म्हणजे आपलीच बोट आहे ती. ठीक आहे, त्यानं आणलं इंजन लाव. रोहन, आजा रोहन, इतना मत.
आपल्यासोबत आपला ग्रुप आहे, विचारूया त्यांना ट्रेक कसा वाटला. कसा वाटला तुम्हाला ट्रेक? एकदम छान झाला ट्रेक आणि सगळे जे ग्रुपमध्ये लोक होते ते सगळे एकदम छान होते. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. मस्त होता, छान होता ट्रेक. हॅलो, ट्रेक खूप छान झालं, खूप एन्जॉय केला आम्ही. थँक्यू. छान झालं, खूप एन्जॉय झाला खूप. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याला पण मोबाईल आहे. काय झालं भाऊचा मोबाईल वरती कुठे गेलता आणायला? बाहेर डायरेक्ट निघाला होता. तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर केला होता वासोटा किल्ला. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत जय शिवराय.